Types of RNA and process of transcription. In bacteria, there are three major types of RNAs: mRNA, messenger RNA, tRNA, transfer RNA, and rRNA, ribosomal RNA. आता RNA याचे 3 टाईप्स आपण स्टँडर्ड 10मध्ये पण शिकलेलो आहोत. प्रोटीन सिंथेसाइजमध्ये DNAच्या स्ट्रँडवर ज्याचं फॉर्मेशन होतं न्यूक्लियसच्या आतमध्ये, तर त्याला म्हणतो आपण mRNA. म्हणजे अगोदर ॲक्च्युअल DNA टेम्पलेटपासून कोडिंग स्ट्रँड आणि त्याच्यानंतर थायमिनला युरॅसिल रिप्लेस करून mRNA तयार होतो. त्यानंतर अमायनो ॲसिड कॅरी करणारे आणि अँटीकोडॉन ज्यांच्याकडे प्रेझेंट असतात है ना, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग टू कोडॉन, तर ते कोण आहे? ट्रान्सफर RNA. आणि त्यानंतर जी प्रोटीन फॅक्टरी ज्याला म्हणतो आपण, आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये अमायनो ॲसिडला पॉलिपेप्टाईड चेन तयार करण्याचं काम, जी बाइंडिंग साईट असते, त्या बाइंडिंग साईटला काय म्हणतो आपण? rRNA. All three RNAs are needed to synthesize a protein in a cell. आणि सेलमध्ये प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी या तिन्ही टाईपच्या RNAचा वेगवेगळा काय आहे? रोल आहे. The mRNA provides the template, tRNA brings amino acids and reads the genetic code, and RNAs play structural and catalytic role during translation. मग यामध्ये mRNAचं काम काय आहे? टेम्पलेट प्रोव्हाइड करणे. कारण ॲक्च्युअल ज्याच्यावर काय येणार आहे? अमायनो ॲसिड येऊन प्लेस होणार आहे, तर त्यासाठी टेम्पलेट म्हणून कोणाचं रोल आहे? mRNAचं. त्यानंतर tRNAचं काम काय आहे? की प्रोटीनचे जे मोनोमर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? अमायनो ॲसिड्स, ते ब्रिंग करणे आणि जी जेनेटिक इन्फॉर्मेशन DNAची हिडन आहे मेसेंजर RNAकडे, त्याला रीड करणे, त्याला अप्रोप्रिएट अमायनो ॲसिड देणे. आणि त्यानंतर तिसरा रोल आहे rRNAचा. त्याचा रोल काय आहे? ट्रान्सलेशनच्या दरम्यान स्ट्रक्चरल पण आहे आणि कॅटॅलिटिकसुद्धा आहे. आता स्ट्रक्चरल रोल आणि कॅटॅलिटिक रोल हे 2 प्रकारचे रोल. म्हणजे ॲक्च्युअल rRNA काय करेल त्या ठिकाणी की पॉलिपेप्टाईड चेनची बाइंडिंग पण करतात, आणि पुढं आपण बघणार आहे की ते कशा पद्धतीने rRNAवर मूव्ह पण होतात. ओके, सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये स्ट्रक्चरल आणि कॅटॅलिटिक रोल त्यांचा असतो. There is a single DNA dependent RNA polymerase that catalyzes transcription of all types of RNA in bacteria. आता बॅक्टेरिया संदर्भात जर पाहिलं आपण तर तिथं सिंगल DNA डिपेंडेंट काय प्रेझेंट आहे? RNA पॉलिमराईज प्रेझेंट आहे. आणि हा RNA पॉलिमराईज ऑल टाईपच्या RNAमध्ये जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे त्याला कॅटेलाइज करण्याचा काम करतो. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन हे RNAमध्ये पण आहे, कारण RNAमध्ये जेनेटिक मटेरियल RNA ना, व्हायरसेसमध्ये सो बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे, ओके, सर्व टाईपच्या RNAमध्ये कॅटलाइज करण्याचं काम RNA पॉलिमराईज करतो. RNA polymerase binds to promoter and initiate transcription initiation. आता यामध्ये तुम्हाला 3 स्टेप दिसतील पहा. एक आहे इनिशिएशन, दुसरं आहे इलॉंगेशन, आणि तिसरं काय आहे? टर्मिनेशन. आता हे आहेत प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियामध्ये हा जो सिंगल DNA डिपेंडेंट RNA पॉलिमराईज आहे, तर हा सर्वात अगोदर कोणत्या रिजनला बाइंड होतो? प्रोमोटर रिजन. काल पाहिलं ना आपण 3 रिजन पाहिले होते DNAमध्ये, तसंच हा सुद्धा इथं जर पाहिलं आपण तर प्रोमोटर रिजनला फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हा आहे पहा सुरुवातीचा रिजन. कोणता रिजन आहे तो? प्रोमोटर रिजन. आणि प्रोमोटर रिजनमध्ये जर पाहिलं आपण तर RNA पॉलिमराईज तुम्हाला दिसेल की ज्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? सिग्मा फॅक्टर प्रेझेंट आहे. आणि प्रोमोटर रिजनला RNA पॉलिमराईज अटॅच होणे, बाइंड होणे, आणि तिथून ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस सुरू होणे, या प्रोसेसला आपण पहिली स्टेप म्हणतो. इट इज नोन ॲज द इनिशिएशन. It uses nucleoside triphosphates as substrate and polymerizes in a template dependent fashion following the rule of complementary. आता यामध्ये काय होतं की इट युजेस न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट. म्हणजे त्या ठिकाणी हा जो RNA पॉलिमराईज आहे, तर हा RNA पॉलिमराईज कशाचा वापर करायला? न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट. आता न्यूक्लिओसाइड कशाला म्हणतो आपण? न्यूक्लिओटाईडला शुगर प्रेझेंट असेल तर. आता हे RNA संदर्भात म्हणून तर कोणती शुगर असणार? रायबोज शुगर असणार, बरोबर ना. आणि प्लस ट्रायफॉस्फेट,
तर हा रिॲक्टंट आहे. रिॲक्टंटलाच काय म्हणतो आपण, सबस्ट्रेट. आणि पुढं पॉलिमरायझेशन होतं. तर पॉलिमरायझेशन इन अ टेम्पलेट, त्या टेम्पलेटवर पॉलिमरायझेशनची प्रोसेस सुरू होते आणि त्या ठिकाणी जी बेस पेरिंग असते ती कोणत्या टाईपची असते, कॉम्प्लिमेंटरी टाईपची असते. It somehow also facilitates opening the helix and continuous elongation. आता यामध्ये काय होतं की एक प्रोसेस या ठिकाणी होणार आहे आणि त्या प्रोसेसचं नाव आहे इलॉंगेशन. आता इलॉंगेशन जर पाहिलं आपण तर पहा, आता हा जो RNA पॉलिमराईज आहे ना, तर हे DNAला अनविंड करायला, अनविंड म्हणजे ओपन करणे किंवा त्याला स्ट्रेट करणे, बरोबर. तर अशा पद्धतीची प्रोसेस या ठिकाणी व्हायली. म्हणून इथं शब्द काय वापरलेला आहे की हा जो RNA पॉलिमराईज आहे तर हा डबल जे हेलिक्स स्ट्रक्चर आहे त्याची काय करायला या ठिकाणी, तो ओपनिंग करायला. ओके. सो या ठिकाणी जे DNA हेलिक्स प्रेझेंट आहे तर या DNA हेलिक्सची काय करायला, तो या ठिकाणी ओपनिंग करायला. आणि हेलिक्स ओपनिंग व्हायली म्हणजेच या ठिकाणी आता सेकंड स्टेप सुरू झाली आणि त्या सेकंड स्टेपला काय म्हणतो आपण, इट इज अ इलॉंगेशन. Only a short stretch of RNA remains bound to the enzyme. आता RNA पॉलिमराईज जो आहे ना, त्या एन्झाईमला अतिशय छोटा असा स्ट्रेच जो असतो RNAचा. ओके. सो अ शॉर्ट स्ट्रेच म्हणजे एक छोटासा पॉईंट, छोटासा टाका म्हणा, आहे की नाही. तर हा RNAचा कशाला बाइंड आहे, त्या एन्झाईमला बाइंड आहे. Once the polymerase reaches the terminator region, the nascent RNA falls off, so also the RNA polymers. This results in termination of transcription. आता ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये जर पाहिलं तुम्ही तर काय झालं बरं, की आपण सुरुवातीला पाहिलं की RNA पॉलिमराईज इथं अटॅच झाला. तर हा जो येलो रंगाचा जो पोर्शन तयार व्हायला, तर ॲक्च्युअली इथं कशाचं फॉर्मेशन चालू आहे, RNAचं फॉर्मेशन चालू आहे. मग आता सेकंड स्टेपमध्ये इलॉंगेशनमध्ये जर पाहिलं आपण तर इलॉंगेशनमध्ये काय व्हायलं की डबल हेलिक्स जे स्ट्रक्चर आहे त्याचं काय चालू आहे, त्या ठिकाणी अनविंडिंग चालू आहे, ओपनिंग इलॉंगेशन चालू आहे. मग इलॉंगेशनच्या दरम्यान इथं RNA सिंथेसिस झालेलं तुम्हाला दिसेल. आणि टर्मिनेशन जी प्रोसेस आहे तर टर्मिनेशन प्रोसेसमध्ये आता हा जो RNA पॉलिमराईज आहे हा कुठं पोहोचला ते पहा. वन्स द पॉलिमराईज इज इन द टर्मिनेशन रिजन. कोणत्या रिजनला पोहोचला, टर्मिनेशन, बरोबर. टर्मिनेशन रिजनला पोहोचला ते नव्याने तयार झालेला जो RNA आहे हा तिथून काय व्हायला, फॉलो ऑफ व्हायला. इथं तुम्ही पाहू शकता की इथं नव्यानं तयार पहा, इथं अगोदर हा जो RNA आहे इलॉंगेशनमध्ये तयार होण्याची प्रोसेस चालू होती. आता हे त्याला सपोर्ट कोण करायला या ठिकाणी, RNA पॉलिमराईज अलॉंग विथ द सिग्मा फॅक्टर. आणि एकदा का टर्मिनेशन रिजन जे आहे, टर्मिनेशन रिजनला हे दोन्ही पोहोचल्यानंतर हे RNAसुद्धा त्या ठिकाणी रिलीज होतो आणि RNA पॉलिमराईजसुद्धा, म्हणजे तो एन्झाईमसुद्धा आणि नव्यानं तयार झालेला RNA आहे. म्हणून या RNAला कोणता RNA म्हणलं या ठिकाणी, नेसंट RNA, बरोबर. आपण नेसंट ऑक्सिजन पाहिलं होतं ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये, तसा हा नेसंट RNAचं फॉर्मेशन या ठिकाणी होतो. आता तुम्ही जर पाहिलं तर प्रोमोटर रिजनला कोणता फॅक्टर होता, सिग्मा फॅक्टर होता. परंतु RNA पॉलिमराईजचं काम संपल्यानंतर त्यामध्ये कोणता फॅक्टर आहे या ठिकाणी, रो फॅक्टर. म्हणजे सिग्मा फॅक्टरचा समावेश कुठं आहे, प्रोमोटर रिजनमध्ये. आणि टर्मिनेशन रिजनमध्ये काय आला, रो फॅक्टर. तर ही आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियामध्ये जे DNA हेलिक्स आहे तर त्यावर RNAचं सिंथेसिस कसं होतं, तर याचं ही प्रोसेस आपण लर्न केली. Intriguing question. An intriguing question is that how is the RNA polymerase able to catalyze all the three steps which are initiation, elongation and termination. आता पूर्ण प्रोसेसमध्ये जर पाहिलं आपण, बरोबर आहे का, तर पहा पहिली जी प्रोसेस होती इनिशिएशन, याच्यामध्ये काय झालं बरं, अलॉंग विथ द सिग्मा फॅक्टर तो कुठं अटॅच झाला, प्रोमोटर रिजनमध्ये. इलॉंगेशनमध्ये काय झालं, जे DNA हेलिक्स होता त्याची ओपनिंग झाली, इलॉंगेशन झालं है ना, त्या स्टेपला आपण इलॉंगेशन म्हणलं. तिथं पण कोणाचा रोल चालू होता, RNA पॉलिमराईजचा. तिथं RNA सिंथेसिस तयार करण्याची प्रोसेस चालू होती DNAच्या स्ट्रँडवर. आणि तिसरं टर्मिनेशन रिजनमध्ये अलॉंग विथ द सिग्मा फॅक्टर, त्या ठिकाणी RNA पूर्णपणे तयार झाला, नेसंट RNA बाहेर पडला, RNA पॉलिमराईजसुद्धा बाहेर पडला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बॅक्टेरियामध्ये जेव्हा ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते
तर ज्या तिन्ही स्टेप आहेत कोणत्या कोणत्या, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन, तिन्ही स्टेपमध्ये कोणाचा रोल आहे, RNA पॉलिमराईजचा आहे. मग कशा पद्धतीनं RNA पॉलिमराईज या तिन्ही स्टेपला कॅटलाइज करतो हे आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. The RNA polymerase is only capable to catalyzing the process of elongation. आता एक रिएलिटी जर पाहिली आपण तर RNA पॉलिमराईज स्वतः फक्त एकच स्टेप कॅटलाइज करतो आणि ती कोणती, सेकंड नंबरची, आणि ती कोणती होती, इलॉंगेशनची. म्हणजे स्वतःहून तो केव्हा कॅपेबल आहे कॅटलाइज करण्यासाठी, फक्त एकच स्टेप, म्हणजे किती नंबरची, 2 नंबरची, इलॉंगेशनची स्टेपच तो त्यासाठी तो कॅपेबल आहे. It associate transiently with initiation factor and termination factor to initiate and terminate the transcription respectively. आणि आपण फिगरमध्ये पाहिलेलं आहे की इनिशिएशन प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये कोणता फॅक्टर होता, सिग्मा फॅक्टर. अर्थातच त्या फॅक्टरला काय म्हणायचं, इनिशिएशन फॅक्टर होता. म्हणजे इनिशिएशन फॅक्टर प्रोमोटर रिजनमध्ये त्याच्यासोबत प्रेझेंट होता, म्हणून तिथं त्यानं काय केलं, इनिशिएशनची प्रोसेस काय केली, कॅटलाइज केली. टर्मिनेशन रिजनला त्याला मदत कोणाची भेटली, रो फॅक्टर, म्हणून त्यानं टर्मिनेशन फॅक्टरच्या साह्यानं त्या ठिकाणी टर्मिनेशनची प्रोसेस कॅटलाइज केली. म्हणजे रिएलिटी काय आहे की तो फक्त इलॉंगेशनसाठीच कॅपेबल होता, मात्र प्रोमोटर रिजनमध्ये इनिशिएशन फॅक्टर आणि टर्मिनेशन रिजनमध्ये टर्मिनेशन फॅक्टर त्याला भेटले, आणि म्हणून ट्रान्सक्रिप्शनच्या ऑल प्रोसेसमध्ये आपल्याला त्याचा रोल दिसून येईल. Association with these factors alter the specificity of the RNA polymerase to either initiate or terminate. मग आता प्रश्न असा आहे की या फॅक्टरमुळे होतं काय, तर लक्षात घ्या, इनिशिएशन फॅक्टरला जेव्हा सिग्मा फॅक्टर त्याला अटॅच झाला होता, रो फॅक्टर ना, रो फॅक्टर, इनिशिएशन फॅक्टरला जेव्हा रो फॅक्टर अटॅच झाला होता, किंवा टर्मिनेशन फॅक्टरला कोणता फॅक्टर, सिग्मा फॅक्टर सुरुवातीला, आणि नंतरचा कोणता आहे, रो फॅक्टर. तर हे दोन्ही फॅक्टर जे आहेत, इनिशिएशन फॅक्टर आणि टर्मिनेशन फॅक्टर, हे त्याला अटॅच झाल्यामुळं RNA पॉलिमराईज जो आहे ना, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी म्हणजे काही वैशिष्ट्यता निर्माण झाली, आणि त्याच्यामुळेच त्या प्रोसेसला त्याने काय केलं, कॅटलाइज केलं. In bacteria, since the mRNA does not require any processing to become active, and also since transcription and translation take place in the same compartment, there is no separation of a cytosol and nucleus in a bacterial. Many times the translation can begin much before the mRNA is fully transcribed. आता जसं की आपण प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन ही बॅक्टेरियामध्ये पाहिली. आता बॅक्टेरियामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे पहा, की जे mRNA आहे ना, तर याला म्हणजे डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग टू बिकम ॲक्टिव्ह. म्हणजे mRNAला ना अशी स्पेशलिस्ट प्रोसेस आवश्यक नाही आहे. कारण आपण जर युकॅरियोटिकमध्ये पाहिलं तर mRNA कुठं तयार होतो, न्यूक्लियसमध्ये, आणि नंतर न्यूक्लिअर पोर्समधून तो कुठं येतो, सायटोप्लाझममध्ये येतो, करेक्ट ना. मग इथं काय होतं की बॅक्टेरियामध्ये सेल कशी आहे, प्रोकॅरियोटिक आहे, म्हणजे जे सायटोप्लाझम न्यूक्लियस आहे ते एकमेकांमध्ये कसे आहेत, मिक्स आहेत, आणि त्याच्यामुळं काय होतं की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन जे आहे हे सेम कंपार्टमध्ये व्हायला, बरोबर आहे का. आता आपण तिकडे जर पाहिलं युकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्सक्रिप्शन कुठं होतं, न्यूक्लियसमध्ये, आणि ट्रान्सलेशन कुठं होतं, सायटोप्लाझममध्ये. पण मला सांगा आता इथं जे सायटोझोल आहे, सायटोझोल कशाला म्हणतो आपण, जे लिव्हिंग मटेरियल आहे सायटोप्लाझममधलं त्याला काय म्हणतो आपण, सायटोझोल, आणि दुसरं काय आहे, न्यूक्लियस. तर हे बॅक्टेरियामध्ये यांच्यामध्ये कोणतं कंपार्टमेंट आहे का, नाही, कारण न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट असणं हे प्रोकॅरियोटिक म्हणजे बॅक्टेरियल सेलचं वैशिष्ट्य आहे, आणि त्याच्यामुळं एकाच कंपार्टमेंटमध्ये त्या दोन्ही प्रोसेस होत असल्यामुळं त्या ठिकाणी mRNA जे आहे त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी कोणती स्पेशल प्रोसेसची गरज आहे का, नाही. Consequently, the transcription and translation can be coupled in bacteria. आणि एक पॉईंट दिला होता तुम्हाला की मेनी टाइम्स काय होतं की जे ट्रान्सलेशन आहे तर कॅन बिगिन मच बिफोर द mRNA इज फुल्ली ट्रान्सक्रिप्ट. म्हणजे कधी कधी काय होतं त्यांच्यामध्ये mRNA पूर्ण तयार होण्याच्या अगोदर, म्हणजे त्याचं ट्रान्सक्रिप्शन होण्याच्या अगोदरच पुढची प्रोसेस सुरू होती, ती कोणती, ट्रान्सलेशन. आणि पुढं सांगितलं की ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कॅन बी कपल्ड इन बॅक्टेरिया. पहा आपल्याकडे जर पाहिलं सेंट्रल डोमा आपण स्टडी केला युकॅरियोटिक सेलमध्ये, त्याच्यामध्ये टप्पे आहे ना, अगोदर काय आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, असे 3 टप्पे पाहिले.
पण इथं जर पाहिलं आपण कपल्ड म्हणजे काय, सोबत चालणाऱ्या प्रोसेस आहे, कारण mRNA पूर्ण ट्रान्सक्रिप्ट होण्याच्या अगोदरच ट्रान्सलेशन सुरू झालं. आणि म्हणून बॅक्टेरियांचं वैशिष्ट्य आहे की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हे एकाच वेळेस सुरू असतं, म्हणून ती रिॲक्शन कशी सांगितली, कपल्ड. In eukaryote, there are two additional complexities. मग आता युकॅरियोटिक्समध्ये कशा कॉम्प्लेक्सिटी आहेत ते आपण बोलू. First, there are at least 3 RNA polymerase in the nucleus in addition to RNA polymerase found in the organelles. आता पहिलं युकॅरियोटिकचा कॉम्प्लेक्सिटी जर पाहिलं आपण तर तिथं कमीत कमी 3 RNA पॉलिमराईज लागतात न्यूक्लियसमध्ये. पहा, इन ॲडिशन टू द RNA पॉलिमराईज फाउंड इन ऑर्गेनेल्स. म्हणजे सेल ऑर्गेनेलमध्ये तर RNA पॉलिमराईज प्रेझेंट आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या ॲडिशनमध्ये आणखीन किती पॉलिमराईज लागायला त्या ठिकाणी 3 RNA पॉलिमराईज लागतात. कोणामध्ये, युकॅरियोटिक्समध्ये. There is a clear-cut division of labor. हां, आता तुम्हाला माहीत आहे तिथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असल्यामुळं सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस, सायटोझोल आणि न्यूक्लियस एकमेकांना मिक्स आहे का, नाही. The RNA polymerase I वन transcripted rRNAs 20 years, 80 years, and 5.8 years, whereas the RNA polymerase 3 is responsible for transcription of RNA 5SR RNA and snRNAs, small nuclear RNAs. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की RNA पॉलिमराईजच्या व्यतिरिक्त 3 RNA पॉलिमराईज लागायले. मग त्या ज्या दुसरे 3 पॉलिमराईज आहेत ना, त्यांना 3 नंबर द्यायचे आपण, रोमन अंक 1, 2 आणि 3. आता त्यामध्ये पहिल्याच आणि तिसऱ्याचं रोल बघू आपण. आता त्यामध्ये RNA पॉलिमराईज 1 याचं काम काय माहिती आहे का, rRNAला ट्रान्सक्रिप्ट करणे. कोणाला, rRNA, रायबोझोमल RNA. ते कोणत्या टाईपचे, 20 इयर्स टाईप, 18 इयर्स टाईप अँड 5.8 इयर्स टाईप. यस म्हणजे काय, सिविडबर्ग है ना. तर हे जे 3 rRNAs पाहिले आपण, रायबोझोमल RNA, याला ट्रान्सक्रिप्ट करण्याचं काम कोण करायला, RNA पॉलिमराईज 1. त्यानंतर RNA पॉलिमराईज 2 जे आहे हे कोणाकोणाचं ट्रान्सक्रिप्शन करतो, tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. त्यानंतर 5SR RNA. आता SRRNA म्हणजे काय, तर SRचा अर्थ आहे सेल्फ रिप्लिकेटिव्ह. ओके, सो 5SRRNA याला पण ट्रान्सक्रिप्ट करतो. आणि तिसरा आहे snRNAs म्हणजे स्मॉल न्यूक्लिअर RNAs. सो tRNA, 5SRRNA आणि snRNAs या तिन्ही प्रकारच्या RNAला ट्रान्सक्रिप्ट करण्याचं काम कोणता एन्झाईम करतो, RNA पॉलिमराईज 3. The RNA polymerase 2 transcribes precursor of mRNA, the heterogeneous nuclear RNA, hnRNA. आणि RNA पॉलिमराईज 2 जो आहे ना, हा hnRNAला ट्रान्सक्रिप्ट करतो. hnRNA म्हणजे कोण, हेट्रोजिनियस न्यूक्लिअर RNA, जो mRNAचा काय आहे, प्रीकर्सर आहे. आता प्रीकर्सरचा अर्थ काय असतो माहिती आहे का, प्री mRNA म्हणजे काय की DNAच्या टेम्पलेटवर सुरुवातीला ज्या इमॅच्युअर RNAचं फॉर्मेशन होतं त्याला काय म्हणायचं, प्रीकर्सर. आणि तो प्रीकर्सर कोण आहे, hnRNA. आणि हेट्रोजिनियस न्यूक्लिअर RNAचा ट्रान्सक्रिप्ट करण्याचं काम कोण करायला, RNA पॉलिमराईज 2. त्यानंतर The second complexity is that the primary transcripts contain both the exons and the introns and are non-functional. आता युकॅरियोटिकमध्ये सेकंड कॉम्प्लेक्सिटी जर पाहिलं आपण तर जे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट्स आहेत, अर्थातच एक्झॉन्स आणि एंट्रॉन्स, हे दोन्ही कसे आहेत त्या ठिकाणी, नॉन फंक्शनल आहे. मला वाटतं इथं दिलेलं आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन युकॅरियोट्स. तर यामध्ये तुम्हाला एक शब्द सांगितलेला आहे की एक्झॉन्स आणि एंट्रॉन्स. आता काल आपण एक्झॉन्स आणि एंट्रॉन्सबद्दल बोललो होतो. आता आपण एक्झॉन्सला काय म्हणलो होतो, कोडिंग सिक्वेन्स किंवा जे एक्सप्रेस्ड सिक्वेन्स असतात ते असतात एक्झॉन्स, बरोबर ना. आणि एक्झॉन्स हे असे सिक्वेन्सेस आहेत की जे आपल्याला मॅच्युअर किंवा प्रोसेस्ड RNAमध्ये दिसून येतात, बरोबर आहे, RNA दिसून येतात. आणि राहिला प्रश्न एंट्रॉनचा, तर जे एक्झॉन्स आहेत ते जिथं नाही त्यांचं इंटरप्शन हे कोण करतं या ठिकाणी, एंट्रॉन्स. म्हणजे एंट्रॉन्सला आपण इंटरव्हिनिंग सिक्वेन्स म्हणलं
आणि हे इंटरव्ह्युनिंग सिक्वेन्स नंतर मॅच्युअर आर एन एमध्ये दिसून येतात का? नाही. असा आपण अभ्यास केला होता. मग आता इथं प्रश्न काय आहे की जे दुसरी कॉम्प्लेक्सिटी पाहिलो आपण युकॅरियोटिक संदर्भात, तर यामध्ये प्रायमरी ट्रान्सक्रिप्शनमध्ये एक्झॉन्स आणि एंट्रॉन्स हे दोन्ही असतात आणि दोन्हीचे दोन्ही कसे आहेत? नॉन फंक्शनल आहेत. Hence, it is subjected to a process called splicing, where the introns are removed and exons are joined in a definite order. आणि काल मी स्प्लिसिंगबद्दल तुम्हाला सांगितलं होतं की इंट्रॉन्सला रिमूव्ह करणे आणि एक्झॉनला जोडणे, याला काय म्हणायचं? स्प्लिसिंग प्रोसेस म्हणायचं. सो पुढे जी प्रोसेस सुरू होते ती होते स्प्लिसिंगची. यामध्ये इंट्रॉन्सला रिमूव्ह केलं जातं आणि एक्झॉन्सला जॉईन केलं जातं, कारण एक्झॉन्समध्ये काय आहे? तो ॲक्च्युअल मॅच्युअरमध्ये दिसून येणार आहे. ट्रान्सक्रिप्शनल सिक्वेन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. HNRNA undergoes additional processing called capping and tailing. आणि त्यामध्ये जे हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आर एन ए आहे, ज्यांना आर एन ए पॉलिमरेज 2 ट्रान्सक्रिप्ट करतो, तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक ॲडिशनल प्रोसेस दिसून येईल, ती आहे कॅपिंग अँड टेलिंग. मला वाटतं या ठिकाणी कॅपिंग तुम्हाला दिसून येईल. आहे का? फिगरमध्ये तुम्हाला कॅपिंग दाखवलेलं आहे, एक्झॉन एंट्रॉन्स दाखवलेलं आहे की ज्यामध्ये आर एन ए स्प्लिसिंग होतं, बरोबर. त्यानंतर पुढची प्रोसेस काय दाखवली? पॉली ॲडिनिलेशन आणि त्यानंतर मेसेंजर आर एन एचं फॉर्मेशन. अशा 4 स्टेप दाखवल्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की आता ही जी कॅपिंग अँड टेलिंग आहे, हे प्रोसेस आपल्याला HNRNA दिसून येते. आता कॅपिंग काय पाहू आपण. In capping, an unusual nucleotide methyl guanosine triphosphate is added to the 5' end of HNRNA. पहा, कॅपिंग प्रोसेसमध्ये एक अनयुज्युअल न्यूक्लिओटाईड आहे ज्याचं नाव आहे मिथिल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. पहा, तुम्हाला इथं यम दाखवलेला आहे का? पहा, इथं एम आहे, त्यानंतर इथं जी आहे आणि इथं P आहे. मिथिल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. हे कोणत्या एंडला अटॅच झाला? या ठिकाणी 5' एंडला अटॅच झाला आणि हे अनयुज्युअल न्यूक्लिओटाईड आहे. आणि हा अनयुज्युअल न्यूक्लिओटाईड 5' एंडला अटॅच होणे, याच प्रोसेसला काय म्हणायचं असतं? कॅपिंग म्हणायचं असतं. In tailing, adenylate residues 200 to 300 are added at 3' end in a template independent manner. आणि राहिला प्रश्न टेलिंग काय आहे. तर टेलिंगमध्ये काय होतं माहिती आहे का? की टेलिंग प्रोसेसमध्ये एक रेसिड्यू आहे ज्याचं नाव आहे ॲडिनिलेट रेसिड्यू. त्याचे 200 to 300 जे ॲडिनिलेट रेसिड्यूज आहेत हे कुठं अटॅच होणार? या ठिकाणी 3' एंडला. ओके, टेम्पलेटमध्ये इंडिपेंडेंट मॅनरमध्ये ते अटॅच होतात. जसं की आपण फिगरमध्ये जर पाहिलं आपण, तर तुमच्या इथे लक्षात येईल की इथं पॉली ॲडिनिलेशन शब्द वापरलेला आहे. पॉली ॲडिनिलेशन म्हणजे काय? की 3' एंडला ॲडिनिलेट रेसिड्यूज 200 to 300पर्यंत या ठिकाणी काय होतात? अटॅच होतात. त्याच प्रोसेसला म्हणायचं टेलिंग. म्हणजे कॅपिंग कुठं होते? 5' एंडला आणि टेलिंग कुठं होते? 3' एंडला. It is the fully nucleus. It is the fully processed HNRNA, now called mRNA, that is transported out of the nucleus for translation. आणि जे फुल्ली प्रोसेस HNRNA आहे, बरोबर. आता फुल्ली प्रोसेस HNRNA यालाच काय म्हणायचं आता? mRNA. कारण आता काय झालं? एंट्रॉन्स रिमूव्ह झाले, एक्झॉन्स जे आहेत ते एकमेकांना अटॅच झाले, कॅपिंग झाली, टेलिंग झाली आणि सो ओव्हरऑल HNRNA आता फुल्ली प्रोसेस झाला. आणि फुल्ली प्रोसेस HNRNAलाच काय म्हणायचं? mRNA. आणि हा mRNA कुठं तयार कुठं झाला? न्यूक्लियसमध्ये तयार झाला ना. आता हा न्यूक्लियसमधून बाहेर पडणार आणि न्यूक्लिअर पोरमध्ये तो कुठून जाणार? तो सायटोप्लाझममध्ये. कोणत्या प्रोसेससाठी? ट्रान्सलेशनसाठी. आणि युकॅरियोटिकचं वैशिष्ट्यच ते की ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियसमध्ये होतं आणि ट्रान्सलेशन सायटोप्लाझममध्ये होतं. The significance of such complexities is now beginning to be understood. आणि मग आता ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे, या कॉम्प्लेक्सिटीचं सिग्निफिकन्स आपल्याला युकॅरियोटिक संदर्भात लक्षात आलं असेल. The split gene arrangements represent probably an ancient features of the genome. मग आता ही जी स्प्लिट जीन अरेंजमेंट आहे, ओके, तर ॲक्च्युअल हे जिनोमचं एक काय आहे? एन्सियंट फीचर आहे, म्हणजे फार पूर्वीपासून चालत आलेलं
फीचर आहे. The presence of introns is reminiscent is antiquity and the process of splicing represent the dominance of RNA1. आता इंट्रॉन्स प्रेझेंट असणे हे काय शो करतं या ठिकाणी? रेमिनिसेंट ऑफ अँटिक्युटी. आता सेल बायोलॉजीमध्ये ही जी रेमिनिसेंट ऑफ अँटिक्युटी आहे तर ॲक्च्युअल हे काय सांगते माहिती आहे का, की आपल्या डी एन एमध्ये इंट्रॉन्स हे प्रेझेंट असतात. आणि विशेष म्हणजे सायंटिस्टनं ही म्हण अशी का वापरली, कारण आपण जर ॲन्सियंट जेनेटिक फॉसिल्स पाहिले, म्हणजे फार पूर्वीचे जर आपण लक्षात आलं ना, फार एकदम लॉंगेस्ट टाईमचे जर फॉसिल्स पाहिले आपण, तर अशा वेळेससुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेसच्या सजीवामध्ये आपल्याला त्यांचं अस्तित्व दिसून येईल. म्हणजे जेव्हा आपली निर्मिती झाली तर निर्मितीपासून सर्वात अगोदरपासून आपल्या बॉडीमध्ये डी एन एमध्ये काय प्रेझेंट आहे? इंट्रॉन्स प्रेझेंट आहे. आणि म्हणून त्यासाठी ती फ्रेज वापरली, रेमिनिसेंट ऑफ अँटिक्युटी. आणि पुढं सांगितलं की आणि या गोष्टीमुळं काय होतं की रिसेंट टाईममध्ये आपल्याला आर एन ए आणि आर एन ए डिपेंडेंट ज्या प्रोसेस आहेत लिव्हिंग सिस्टीममधल्या, तर ते अंडरस्टँड करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर घेऊ आपण जेनेटिक कोड. During replication and transcription, a nucleic acid was copied to form another nucleic acid. आता एक लक्षात घ्या की जेव्हा आपण डी एन ए रेप्लिकेशनबद्दल बोलत होतो, तर रेप्लिकेशन प्रोसेसच्या दरम्यान जे न्यूक्लिक ॲसिड आहे ना, ओके, सो ड्युरिंग रेप्लिकेशन अँड ट्रान्स्क्रिप्शन दोन्ही प्रोसेस दरम्यान अ न्यूक्लिक ॲसिड वॉज कॉपीड टू फॉर्म अनदर न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे न्यूक्लिक ॲसिडच काय तयार करायला या ठिकाणी? अनदर न्यूक्लिक ॲसिड तयार करायला. Hence, these processes are easy to कॉन्सेप्ट्युलाइज on the basis of complement. आता ह्या ज्या दोन प्रोसेस आहेत, डी एन ए रेप्लिकेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन, आणि यामध्ये न्यूक्लिक ॲसिडपासून न्यूक्लिक ॲसिड तयार होणे किंवा कॉपी होणे, तर हे ॲक्च्युअल जी कॉम्प्लिमेंटरी आहे, ओके, जेनेटिक कोड संदर्भात पुढे आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याचा हा ॲक्च्युअल बेसिक आहे. The process of translation requires transfer of genetic information from polymer of nucleotides to form टू सिंथसाइज फ्रॉम अ पॉलिमर ऑफ from a polymer of amino acid. आता ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे, ओके, ती घडून येण्यासाठी कशाची गरज आहे बरं? की जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही न्यूक्लिओटाईडच्या पॉलिमरकडून ट्रान्सफर होणे आवश्यक आहे. ओके, सो न्यूक्लिओटाईडचे जे पॉलिमर्स असतील तर त्यांच्याकडून जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ट्रान्सफर होणे आवश्यक आहे. आणि याच्यामुळेच काय होणार या ठिकाणी? पुढे सिंथसाईज होणार पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. म्हणजे आता आपण पाहिलं की mRNA ॲक्च्युअल काय घेऊन येईल या ठिकाणी? कोडोन्स, है ना. तर कोडोन्स म्हणजे काय? की ॲक्च्युअल जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे की डी एन एनं एक डी एन एचा मेसेज आहे की कोणत्या प्रकारचं प्रोटीन काय करायचं आहे? सिंथसाईज करायचं आहे. बरोबर आहे का? मग आता mRNAचे जे न्यूक्लिओटाईड्स आहेत त्यांनी जेनेटिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी ट्रान्सफर करतील आणि त्या ठिकाणी अमायनो ॲसिडचं पॉलिमर्स, अमायनो ॲसिडचं म्हणजे काय? पॉलिमर्स म्हणजे प्रोटीन. या ठिकाणी प्रोटीन काय होणार आहे? सिंथसाईज होणार आहे. Neither does any complementary exist between nucleotides and amino acids, nor could any be drawn theoretically. आता तसं जर पाहिलं तर न्यूक्लिओटाईड्स आणि अमायनो ॲसिड यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कॉम्प्लिमेंटरिटी नसते. आणि नॉर कुड एनी ड्रॉन थेरोटिकली, आणि थेरोटिकलीसुद्धा त्यांच्यामध्ये असं काही हे नसतं, एक्झिस्ट नसतं कोणती गोष्ट. There existed ample evidences, though, to support the notation that change in nucleic acid genetic material were responsible for change in amino acids in protein. आणि यामधलं जर ॲम्पल एव्हिडन्स पाहिला आपण की जे अस्तित्वात आहे, तर ते काय सपोर्ट करतो की जे न्यूक्लिक ॲसिडमध्ये जो चेंज येतो, न्यूक्लिक ॲसिडमध्ये चेंज म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये जो चेंज असतो ना, तर तो चेंज रिस्पॉन्सिबल असतो अमायनो ॲसिडमधल्या चेंजला. म्हणजे प्रोटीनमध्ये ॲक्च्युअल कोणत्या प्रोटीनचं फॉर्मेशन होणार आहे, तर हे कशावर डिपेंड आहे? न्यूक्लिक ॲसिडमधल्या चेंज म्हणजे जेनेटिक मटेरियलवर डिपेंड आहे. This led to proposition of genetic code that could direct the sequence of amino acids during synthesis of proteins. आणि म्हणून प्रोटीन सिंथसाईज होत असताना त्या ठिकाणी
सर्वात महत्त्वाचा रोल जो असतो तो असतो सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड. तुम्हाला माहिती आहे ना, अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलला की प्रोटीनचा टाईप बदलतो. मग आता कोणत्या प्रोटीनसाठी कोणत्या अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे तर हे ठरवण्यासाठी आपल्याकडे 64 टाईपचे काय प्रेझेंट आहे, जेनेटिक कोड्स प्रेझेंट आहे, जे 20 टाईपच्या अमायनो ॲसिडला काय करतात, स्पेसिफाय करतात. बरोबर. If determining the biochemical nature of genetic material and the structure of DNA was very exciting, the proposition and deciphering of genetic code were most challenging. आता आपल्याला जे जेनेटिक मटेरियल आहे अर्थातच DNA है ना, किंवा RNA, ओके, आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ DNA, तर यांचं जे बायोकेमिकल नेचर आहे ना तर तेच डिटरमाइन करणं हे फार एक्साइटिंग प्रोसेस आहे. आणि इथं सांगितलं की ते प्रोपोजिशन अँड डेसिफेरिंग ऑफ जेनेटिक कोड वेअर मोस्ट चॅलेंजिंग. मग आता हे जे जेनेटिक कोड्स आहेत तर यांचं प्रोपोजिशन अँड डेसिफेरिंग म्हणजे यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं आहे की नाही, तर याचे सिक्वेन्सेस कसे आहेत, तर हे सगळं फार चॅलेंजिंग होतं. In a very true sense, it required involvement of scientists from several disciplines: physicists, organic chemists, biochemists, and genetic. मग याचा अर्थ याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे सेन्स लागतात, म्हणजे ऑल टाईपचे सायंटिस्ट याच्यामध्ये काय आहे समावेश लागू शकतो. याच्यामध्ये फिजिस्ट महत्त्वाचे आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट पण महत्त्वाचे आहे, बायोकेमिस्ट, जेनेटिक्स या सर्वांचा या ठिकाणी रोल असतो. It was जॉर्ज गॅमो, a physicist, who argued that since there are only 4 bases and if they have to code for 20 amino acids, the code should constitute the combination of bases. आता जॉर्ज गॅमो यांनी काय रूल्स मानला माहिती आहे का, की तुम्हाला माहीत आहे की आता आपण DNA ला घेऊन चाललो समजा, तर DNAमध्ये नायट्रोजन बेसिस किती टाईपचे आहेत, 4 टाईपचे आहेत. मग 4 टाईपचे आहेत आणि 20 टाईपचे अमायनो ॲसिड्स आहेत, बरोबर आहे का. आता समजा आता मी इथं पाहिलं 4 टाईपचे आहेत, तर त्याचं 1 by 1 कॉम्बिनेशन घेतलं तर किती अमायनो ॲसिड व्हायले, फक्त 4च अमायनो ॲसिड व्हायले. म्हणजे याचा अर्थ हा फॅक्टर आहे का, नाही. त्यानंतर 4 to the power 2चा फॅक्टर जर घेतला तर 4चा स्क्वेअर किती आहे, 60. मग इथं सुद्धा 20 अमायनो ॲसिड स्पेसिफाय व्हायले का, नाही. मग त्यांनी काय केलं, 4चा power 3 घेतला, तर हा किती आला, 64. आणि यावरून जे जेनेटिक कोड आहे ते किती टाईपचे आहेत, मग 64 टाईपचे कोडोन्स आहेत की जे किती टाईपच्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात, 20 टाईपच्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात. म्हणून लक्षात ठेवायचं की जे जेनेटिक कोड आहेत आहे की नाही, हे किती टाईपचे आहेत, 64 कॉम्बिनेशनमध्ये आहे, बरोबर. परंतु ते किती याला स्पेसिफाय करतात, 20 टाईपच्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात. He suggested that in order to code for all the 20 amino acids, the code should be made up of 3 nucleotides. पहा, एक न्यूक्लियोटाईडचा कोड घेतला असता तर किती अमायनो ॲसिड स्पेसिफाय झाले असते, फक्त 2. 2 टाईपचा घेतला असता तर किती झाले असते, 3. आणि यांच्यावर त्यांनी अंदाज लावला की जे ॲक्च्युअल त्या ठिकाणी जे कोड आहे तर हा किती न्यूक्लियोटाईडचा बनलेला आहे, तर किती न्यूक्लियोटाईडचा बनलेला आहे, 3. कारण 4चा घातांक 3 घेतला तरच आपण 20च्या पुढे चाललो. This was a very bold proposition because the permutation combination of 4 cube would generate 64 codons, generating many more codons than required. आता 3 न्यूक्लियोटाईडचा एक या पद्धतीने जेव्हा आपण कोड घेतला तेव्हा आता ॲक्च्युअल होते आपल्याकडे 20 अमायनो ॲसिड, परंतु इथं जी कोडोनची संख्या झाली ही कशी झाली, 20पेक्षा जास्त झाली. ती कुठपर्यंत गेली, आता 64पर्यंत गेली. Providing proof that the codon was a triplet was a more daunting task. आता आपण जरी म्हणत असतो की कोडोन हे ट्रिपलेट कोडोन शब्द ऐकलं ना तुम्ही दहावीमध्ये, की कोडोन कोणताही कोडोन जो आहे हा कशाचा असतो, 3 न्यूक्लियोटाईडचा बनले, त्याला आपण ट्रिपलेट कोडोन म्हणतो. मग हे ट्रिपलेट कोडोनची जी कन्सेप्ट आहे ना ती सुरुवातीला प्रूव्ह करणे खूप अवघड टास्क होतं सायंटिफिक वर्ल्डला. The chemical method developed by Hargobind Khurana was instrumental in synthesizing RNA molecules with definite combinations of bases, homopolymers and copolymers. आता यामध्ये एक इंडियन सायंटिस्टचा रोल महत्त्वाचा आहे, ते सायंटिस्ट आहे हरगोविंद खुराना. त्यांनी काय केलं
की आर एन ए मॉलिक्यूल जे सिंथसाइज होतात है ना इन्स्ट्रुमेंटल, तर त्या ठिकाणी त्यांनी काही कॉम्बिनेशन दाखवले नायट्रोजन बेसेसचे जे कॉम्बिनेशन होतात. तर त्यामध्ये 2 टाईप त्यांनी प्रपोज केले. एक आहे होमोपॉलिमर्स आणि दुसरा आहे कोपॉलिमर्स. Marshall-Nirenberg's cell-free system for protein synthesis finally helped the code to be described. आणि जे पुढचे सायंटिस्ट आहे मार्शल नेरेनबर्ग्स, तर यांचं जे नेरेनबर्ग्स सेल फ्री सिस्टीम होती प्रोटीन सिंथेसिसची, तर याच्यामुळं काय झालं की हे जे कोड आहे तर ह्या कोड काय झाले डेसिफर म्हणजे याची माहिती आता जगाला कळाली. हे कोड उलगडलं आहे की नाही की जेनेटिक कोड्स किती महत्त्वाचे आहेत. Severoorco enzyme polynucleotide phosphorylase was also helpful in polymerizing RNA with definite sequences in a template-independent manner. Enzymatic synthesis of RNA. आता इथं एक शब्द वापरला पहा, सेवेरो ओको एन्झाईम. अर्थातच त्या एन्झाईमचं नाव काय आहे, पॉलीन्यूक्लियोटाइड फॉस्फोरिलेज. काय नाव आहे, पॉलीन्यूक्लियोटाइड फॉस्फोरिलेज. तर हा एन्झाईम हेल्पफुल आहे आर एन एच्या पॉलिमरायझेशनसाठी, कारण त्यामध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये जी सिक्वेन्स आहे डिफाईन है ना, विथ द डिफाईन सिक्वेन्स इन अ टेम्पलेट इंडिपेंडेंट मॅनर, म्हणजे यामध्ये जो एन्झायमॅटिक सिंथेसाइज व्हायला आर एन ए, तर याचा एक डेफिनेट सिक्वेन्स आहे आणि तो सिक्वेन्स जो आहे तर ॲक्च्युअल ह्या सिक्वेन्समध्ये आर एन एला पॉलिमराईज करण्याचं काम हा एन्झाईम या ठिकाणी करतो, ज्याचं नाव आहे पॉलीन्यूक्लियोटाइड फॉस्फोरिलेज. Finally, a checkered board for genetic code was created, which is given in table. आता टेबलमध्ये जर पाहिलं ना तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला पॉसिबल कॉम्बिनेशन दिले आहे पहा, 4x4 आहे ना. इकडं युरेसिल सायटोसिन ॲडेनाईन गॉनाईन आणि इकडे सुद्धा युरेसिल सायटोसिन ॲडेनाईन गॉनाईन दिले. हां, तर हा झाला आपला जेनेटिक कोडचा चार्ट. आणि इकडे दिली थर्ड पोझिशन UCAG बरोबर. मग आता किती आपण म्हणलो ना, काय म्हणलो होतो आपण की 4चा घातांक किती घेतला आपण, 3 घेतला ना 64साठी. मग ही फर्स्ट पोझिशन, ही सेकंड पोझिशन आणि ही कोणती झाली आता थर्ड पोझिशन, बरोबर आहे का. मग आता या थर्ड पोझिशननं 64 टाईपचे पॉसिबल कॉम्बिनेशन व्हायले. जसं की आता मी पहा, एक हे 2 U सोबत हा U घेतला तर काय तयार झाला, ट्रिपल U. हा ट्रिपलेट कोडॉन झाला. हा आता हा जो जेनेटिक कोड आहे ट्रिप कोडॉन कोणता, ट्रिपल U. तर हा कोणत्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतो, फिनिल ॲलिनिन. आता फिनिल ॲनिलिनला PHE म्हणतात. चालेल, लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक अमायनो ॲसिड, प्रत्येक कोडॉन जे आहे हा कोणत्या ना कोणत्या अमायनो ॲसिडला काय करणार या ठिकाणी स्पेसिफाय करणार. त्यानंतर पहा आता U आणि त्यानंतर काय घेतलं मी आता सायटोसिन, तर काय तयार झाला UUC. हा सुद्धा कोणाला करायला, फिनिल ॲनिलिनला स्पेसिफाय करा. लक्षात आलं ना. म्हणजे एका अमायनो ॲसिडसाठी एक किंवा त्यापेक्षा जास्तही काय असू शकतात या ठिकाणी कोडॉन्स असू शकतात. त्यानंतर हे तर फर्स्ट आणि सेकंड ॲज इट इज ठेवायचा. UUA घेतला, मग काय तयार झाला UUA. आता हा जो अमायनो ॲसिड तयार करतो LEU दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी, तर त्याचा अर्थ काय माहिती आहे का, ते आहे ल्युसिन. काय आहे, ल्युसिन या अमायनो ॲसिडला स्पेसिफिक करणारा कोड कोणता आहे UUA. त्यानंतर UU कोणता घेणार आपण G. आता UUG हा सुद्धा कशाला स्पेसिफाय करतो, ल्युसिन या एन्झाईमला स्पेसिफाय करतो. मग लक्षात आलं पॉसिबल कॉम्बिनेशन कसं झालं. आता पुढचं कॉम्बिनेशन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कसं करणार कॉम्बिनेशन सांगा. आता फर्स्ट पोझिशनचा U ॲज इट इज ठेवायचा, त्यानंतर सेकंड पोझिशनचा काय घ्यायचा C घ्यायचा, त्यानंतर थर्ड पोझिशनचा U घ्यायचा. पहा UCU आला. UCU हे सेरिन नावाच्या एन्झाईमला काय करेल या ठिकाणी स्पेसिफाय करेल. लक्षात आलं. मग पुढचं कॉम्बिनेशन UCC, त्यानंतर UCA आलं का, UCG. म्हणजे अशा पद्धतीने 64 आहेत. यामध्ये सर्व एन्झाईमची तुम्हाला नावं दिलेली आहेत. आता जे 20 टाईपचे अमायनो ॲसिड्स आहेत तर त्यांची नावं इथं आहेत पहा. PHE, फिनिल ॲलिनिन, LEU, ल्युसिन, UCR, सेरिन, TYR, टायरोझिन, CYS, सिस्टेरिन, TRP,
ट्रॅप्टोफन, प्रोलिन, हिस्टिडीन, GLN ग्लूटामिन, ARG ॲर्गिनिन, ILE आयसोल्युसिन, MET मिथायनिन, THR थिरोनाइन, ASN एस्प्रेजिन, LYS लायझिन, VAL फॅलिन, ALA ॲलिनिन, ASP एस्प्रेटिक ॲसिड, GLU ग्लूटॅमिक ॲसिड, GLY ग्लायसिन. आता यामध्ये एक आणखी नाव लक्षात घ्या. इथं स्टॉप नाव हे 3 ठिकाणी आलेलं आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का, की 61 कोडॉन हे सेन्स कोडॉन्स आहेत आणि उरलेले जे 3 आहेत ना त्यांना नॉन सेन्स कोडॉन म्हणायचं. नॉन सेन्स कोडॉन म्हणजे स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉनचा अर्थ काय, तर हे जे नॉनसेन्स कोडॉनचा वैशिष्ट्य काय माहिती का, ते कोणत्याच अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर परीक्षा विचारलं की कोणत्या ना कोणत्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करणाऱ्या कोडॉनची संख्या किती, तर किती आहे 61. पैकी 3 जे कोडॉन्स आहे UAA, UAG, UGA हे जे 3 कोडॉन्स आहेत ना हे कोणत्याच अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करत नाही. त्याच्यामुळे त्यांना म्हणायचं नॉनसेन्स कोडॉन. ओके. सायलेंट फीचर ऑफ जेनेटिक कोड ही आपली आजची शेवटची कन्सेप्ट. The codon is a triplet. 61 codons code for amino acids and 3 codons do not code for any amino acids. Hence, they function as stop codon. आता कोडॉन्स ही 3 न्यूक्लियोटाईडचे बनलेले आहे म्हणून त्याला काय म्हणलो आपण, ट्रिपलेट. पैकी 61 कोडॉन्स हे सेन्स कोडॉन्स आहेत, ते कोणत्या ना कोणत्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात. उरलेले 3 कोडॉन्स हे नॉनसेन्स कोडॉन्स आहेत, ते कोणत्याच अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करत नाही म्हणून त्यांना म्हणायचं स्टॉप कोडॉन्स. Some amino acids are coded by more than one codon, hence the code is degenerate. काही अमायनो ॲसिड्स त्यांना तुम्हाला माहीत आहे की त्यांना कोड करणारे एकापेक्षा जास्त कोडॉन्स आहेत, बरोबर. जसं की आपण इथं पाहिलं तर याच्यामध्ये सेरीन पाना, सेरीनला तर 4 जणांना स्पेसिफाय केलं. दॅट्स वाय याचा अर्थ काय झाला की एकापेक्षा जास्त कोडॉन्स हे काही अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात. म्हणजे हे कोड्स कसे असतात या ठिकाणी, डिजनरेट असतात. The codon is read in mRNA in a contiguous fashion. There are no punctuations. आता कोडॉन्समध्ये कुठे कॉमा गिमा वगैरे आहे काही नाही. म्हणजे ॲक्च्युअल कोडॉन्सला mRNA जेव्हा रीड करतो तेव्हा कॉन्टिग्युअस मॅनरमध्ये करायचं, तिथं कोणतेही पंक्च्युएशन वगैरे वापरायचे नाही. The code is nearly universal. For example, from bacteria to human, you would code for phenyl alanine PHE. आता जेनेटिक कोड हे युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल म्हणजे बॅक्टेरियापासून तर ह्युमनपर्यंत तुम्ही ट्रिपलेट कोडॉन जर यू घेतला तर हा 100% एकच अमायनो ॲसिडला स्पेसिफिक, ऑर्गॅनिझम कोणतंही असू द्या, पण कोड जर यू असेल तर तो फिनिल ॲनिलिनलाच काय करणार, या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करणार. Some exceptions to this rule have been found in mitochondrial codons and in some protozoans. मग आता जरी जेनेटिक कोड हे युनिव्हर्सल असेल पण त्याला काही एक्सेप्शनसुद्धा आहेत. मग हे एक्सेप्शन कुठं कुठं आहेत हे माहीत पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा जे मायट्रोकॉन्ड्रियाचे कोडॉन्स आहेत ते, आणि दुसरं आहे काही प्रोटोझोआ. तर यांचे काही कोडॉन्स आहेत की जे युनिव्हर्सल रूल्स फॉलो करत नाहीत. ठीक आहे, त्यांचे थोडेसे डिफरन्स आहेत. AUG has dual functions. It codes for मिथायनिन, MET, and it also acts as इनिशिएटर. codon. पहा, तुम्हाला प्रोटीन सिंथेसाइज आठवतं का, मी तुम्हाला प्रोसेस ॲनिमेशन व्हिडिओ दाखवला होता की प्रोटीन सिंथेसाइजमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की जेव्हा पहिला tRNA असतो ना तर हा AUGवरच येतो, बरोबर आहे का. दॅट्स वाय तिथे लक्षात ठेवायचं AUGचं 2 फंक्शन आहे.
की AUG हा कोणत्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतो, मिथायनिन अमायनला स्पेसिफाय करतो, आणि दुसरं म्हणजे तो इनिशिएटर कोडॉन म्हणून सुद्धा ओळखला जातो. UAA, UAG, UGA are stop terminator codons. UAA, UAG, UGA हे स्टॉप कोडॉन्स आहेत है ना, टर्मिनेटर कोडॉन्स म्हणतो आपण त्याला. ते कोणत्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करत नाही, म्हणून शॉर्टमध्ये त्या लक्षात ठेवा, नॉनसेन्स कोडॉन्स. ओके. If following is the sequence of nucleotides in mRNA, predict the sequence of amino acids coded by it. Take help of the checkerboard. चला आता चेकरबोर्डच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, अमायनो ॲसिडची लिंक तयार करायची. सांगा AUGला कोण स्पेसिफाय करायला? AUG हा इनिशिएटर आहे, त्यामुळे तो कोणाला करणार, मिथायनिन म्हणजे METला स्पेसिफाय करणार. त्यानंतर सांगा ट्रिपल यू हा फिनिल ॲनिलिनला करतो, PHEला. त्यानंतर UUC तो सुद्धा या ठिकाणी फिनिल ॲनिलिनलाच करतो. त्यानंतर UUC तोच आला, फिनिल ॲनिलिन. त्यानंतर ट्रिपल यू हे दोन्हीसुद्धा काय आले, फिनिलच आले, बरोबर. आणि UUC हा सुद्धा फिनिल ॲनिलिन, बरोबर. ओके. Now try the opposite. Following is the sequence of amino acids coded by an mRNA. Predict the nucleotide sequence in the RNA. आणि नंतर आपल्याला अपोजिट जे आहे, ट्राय द अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे फॉलोइंग इज द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड कोडेड बाय mRNA. आता mRNAनं जे केलं ते आपण आता लिहून काढली, MET आणि त्यानंतर पूर्ण फिनिल ॲनिलिन. त्यानंतर प्रिडिक्ट द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इन द RNA. मग आता RNAच्या न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स काय असेल तर ते आपण प्रिडिक्ट करू शकतो, आपल्याला कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग माहीत आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण म्युटेशन अँड जेनेटिक कोड्स या संदर्भात माहिती घेऊ.